आस्य कदम आस्य कदम महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रत शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार, मी दबडगावकर वैष्णवी, M.Com फर्स्ट इयर A डिव्हिजन. माझा रोल नंबर आहे 88-011 आणि मी आज बुक वाचला आहे जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुजन. याचे लेखक आहेत नामदेवराव जाधव सर. हे एक उद्योजक आहेत. तसेच यांनी वेगवेगळे पुस्तके प्रकाशन केले आहे, जसे की नेते, खरा संभाजी कोण होता, असे बरेचसे पुस्तकं त्यांनी प्रकाशन केले आहे. आणि हे बुक या बुकचे प्रकाशन केले आहे ते म्हणजे राजमाता प्रकाशनने. तर या बुकचं नाव त्यांनी ठेवलं आहे जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुजन. म्हणजेच जिजाऊ ह्या फक्त शिवाजी महाराजांच्याच आई नव्हत्या, तर त्या पूर्ण स्वराज्याच्या आई होत्या. त्यांनी पूर्ण स्वराज्याला मार्गदर्शन केलं. त्यामुळे या बुकचं नाव लेखकांनी असं ठेवलं आहे. आणि लेखक म्हणत आहेत की हे बुक वाचल्यानंतर प्रत्येक घराघरात शिवाजी जन्माला येतील. कारण आपण बऱ्याचदा ऐकलं असेल शिवाजी जन्माला यावे किंवा आली पाहिजेत, पण कुठे, तर शेजारच्या घरात. असं न होता हे बुक वाचल्यानंतर लेखक म्हणतात आता प्रत्येकजण म्हणेल की शिवाजी जन्मास यावा, पण कुठे, तर तो आपल्या घरात. कारण एखाद्या जर आईने शिवाजी महाराजांसारखं जर प्रत्येकाला जर शिक्षण दिलं, प्रत्येकांना जर जिजाऊसारखं जर मार्गदर्शन भेटलं, तर का नाही घडणार प्रत्येक घरात शिवाजी महाराजांना खूप असे पर्याय होते की ते आरामात त्यांचं जीवन जगू शकत होते. ते वडिलांच्या वडील जिथं कामाला होते तिथेही ते कामात म्हणजे चाकरी तिथले करू शकले असते. पण त्यांनी हे पर्याय न स्वीकारता, न आरामदायी जीवन हे करता एक कष्टाचं जीवन त्यांनी स्वीकारलं. आणि यामागे त्यांचे आईवडील म्हणजे जिजाऊ आणि शहाजीराजे यांचाही मोलाचा वाटा आहे. या दोघांनी मिळून स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते अस्तित्वात आणण्यासाठी त्यांनी आपल्या पुत्रास म्हणजे शिवाजी महाराज मार्गदर्शन केले. आणि वेळोवेळी शिवाजी महाराजांना जिजाऊने आणि त्यांच्या वडिलांनी मार्गदर्शन केले. त्या पावलावर शिवाजी महाराज चालत राहिले. सुरुवातीला बेंगळूर येथे शहाजीराजे यांनी त्यांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर काही कारणास्तव शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांना पुणे येथे यावे लागले. त्यानंतर सर्व जी कामगिरी पार पाडली ती जिजाऊंच्या नेतृत्वाखाली. जिजाऊने शिवाजी महाराजांना जे गरजेचे होते ते प्रशिक्षण दिले. जिथे जिथे महाराज चुकू लागले तिथे जिजाऊ माता म्हणू लागले, शुभा तुमचं नाव शिवाजी ठेवलंय, शिका. शुभा शिकू लागले. परत जिजाऊ माता म्हणू लागले, शुभा तुमचं नाव शिवाजी ठेवले, नुसतं शिकून नाही तर वागा. शिवाजी महाराज वागू लागले. परत जिजाऊ म्हणू लागल्या, शुभा तुमचं नाव शिवाजी ठेवलंय, नुसतं शिकून वागून चालणार नाही तर जिंका. आणि शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकले आणि एक नवीन स्वराज्य उभा केले. आणि शिवाजी महाराज आज जरी नसले तरी आपण त्यांना आठवतो. आणि शिवाजी महाराज कधी संपणार नाही, कारण तो एक माणूस नव्हता, तर तो एक विचार होता आणि विचार कधीही संपत नाही. शिवाजीराजे सर्वांच्या मनात जिवंत आहे आणि शिवाजीराजांसारखेच नवीन पुत्र जन्मास यावं असं ह्या पुस्तकाचा उद्देश आहे. मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.